ही आपली मनीमाऊ. ही आपली मनीमाऊ आहे. हिचं नाव बावकायचे. हं. या मनीमाऊला आता यावेळेस झालेली आहेत 3 पिल्लं आणि ही 3 पिल्लं हे आपल्यासमोर आपल्याकडे टुकू-टुकू पाहतंय. ते एक आहे. हे एक सौंदर्याची खाण आपलं एकदम व्हाईट स्नो, एकदम ब्युटी क्वीन म्हणता येईल असं हे एक छानपैकी. आणि त्यांचा तिसरा भाऊ की बहीण माहीत नाही, इकडे कुठेतरी घाबरून लपलेले. अरे हां, तो तिकडे आवाज आला बाबा, दिसतंय का? की बाबा बाबा दिसलं बाबा, इथे चाललोय त्यांची काहीतरी उचापतू. तर हे असे आपले 3 नंदू भगिनी आणि ही त्यांची आई. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज आपण आजच्या युगामध्ये आपल्या मुलांना व्यायामाचं म्हणतो, खेळण्याचं म्हणतो, समजून सांगतो. परंतु त्यांना आपण क्रीडांगण उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे ते आपला जे डिव्हाइस आहे, मोबाईल्स आहे, टॅब आहे, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, जे काही असेल ते त्याच्यावर ते बसतात आणि मस्तपैकी आपलं करमणूक करून घेतात. परंतु ह्या मुक्या प्राण्यांना बघा, कुठलंही साहित्य उपलब्ध नाही. आहे तेच जे उपलब्ध आहे नैसर्गिकरित्या, त्यातच ते आपले मस्त सकाळ संध्याकाळ अशी मस्ती करत असतात. आता ही सायंकाळची वेळ आहे बघा, किती छानपैकी दुडुदुबू खेळतात, झाडांवर चढण्याचा प्रयत्न करतात, पडतात, धडपडतात, एकमेकांशी मस्ती करतात. आणि याच्यातून मला अजून एक सुचवायचं आहे. थोडंसं ते वेगळ्या दिशेला जाईल, पण मला असं म्हणायचं आहे की आजकाल जे एकच मुलावर थांबता आहे, मान्य आहे. लोकसंख्या वाढीसाठी ते योग्य आहे. लोकसंख्येला आळा बसण्यासाठी ते योग्य आहे. परंतु आपल्या एका मुलाबरोबर किंवा एका अपत्याबरोबर जर त्याला जोडीला अजून एखादं जर अपत्य किंवा मूल असलं तर नक्कीच ते आपलं जीवन ह्या पद्धतीने प्रत्येक गोष्टी एकमेकांशी शेअर करून आपलं जीवन ते आईवडील नसताना सुद्धा व्यवस्थित शेअर करून व्यवस्थित जगतील. ठीक आहे, मान्य आहे, एकच मूल जन्माला घाला, पण त्याच्या जोडीला भरपूर असे पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्या जोडीला आपण अनाथ आश्रमातून एखादं मूल दत्तक घेऊ, आपण त्याचे जीवन समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करूया. बघा, या मुक्या प्राण्यांना जर आपल्याविषयी कुठलीही भीती नसली तर ते अगदी मनसोक्तपणे, निरागसपणे इकडे तिकडे आपलं जीवन व्यतीत करत असतात. आता बघा, मी इथे व्हिडिओ काढते आहे, त्यांची आई निवांत बसलेली आहे. आणि हे बघा, हे आपले किती छानपैकी यांचा सगळ्या पद्धतीचा असा व्यायाम चालू आहे बघा. इकडून तिकडे, तिकडून इकडे, तिकडून इकडे. आणि यांच्यामध्ये माझाही वेळ खूप छान रमतो. मलाही सिरियल्स, पिक्चर्स, मूव्हीज याच्यामध्ये नाही मला जात. मला असं जे काही जे नैसर्गिक आहे, जे निसर्गाचं मूळ स्वरूप आहे, जे खरं आहे, तेच बघायला आणि दाखवायला आवडतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.